योद्धा न्यूज मराठी. डिंबे धरण डाव्या कालव्यात बुडून 15 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू. महाळुंगे पडवळ गावावर शोककळा. महाळुंगे पडवळ आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथील पिंगळदर मळा परिसरातील एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. आपल्या मित्रांसोबत हुतात्मा बाबू गेनू सागर म्हणजेच डिंभे धरणाच्या डाव्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेला 15 वर्षीय प्रज्वल बाळासाहेब चास्कर हा मुलगा पाण्यात बुडाल्याची घटना घडली होती. तब्बल 18 तासांच्या अथक शोधानंतर रविवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला आहे. प्रज्वल हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे या घटनेनं संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. अशी घडली घटना. शनिवारी दुपारच्या सुमारास प्रज्वल त्याच्या मित्रांसोबत कालव्याच्या जवळ गेला होता. मात्र पोहत असताना अचानक तो पाण्याचा अंदाज न आल्यानं कालव्याच्या खोल भागात गेला. पाण्याचा वेग जास्त असल्यानं तो प्रवाहासोबत वाहून गेला आणि दिसेनासा झाला. प्रज्वल पाण्यात बुडत असल्याचं लक्षात येताच त्याच्या मित्रांनी आरडाओरडा करून मदतीसाठी स्थानिक ग्रामस्थांना हाक मारली. 18 तासानंतर सापडला मृतदेह. घटनेची माहिती मिळताच स्थानिक युवक वैभव चास्कर, सूरज पडवळ, संदीप जाधव आणि अक्षय पडवळ यांनी तातडीनं कालव्यात उतरून प्रज्वलचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र शनिवार संध्याकाळपर्यंत त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. त्यानंतर या घटनेची माहिती तहसीलदार डॉक्टर सचिन वाघ आणि स्थानिक प्रशासनाला देण्यात आली. रविवारी सकाळी आपत्ती मित्र जुन्नर आणि आंबेगाव बचाव पथकाच्या मदतीनं पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू करण्यात आली. कालव्यातील पाण्याचा प्रवाह देखील कमी करण्यात आला होता. अखेर घटनास्थळापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या विठ्ठलवाडीच्या हद्दीत प्रज्वलचा मृतदेह पाण्यावर तरंगताना त्याचे मामा जालिंदर पडवळ यांना दिसून आला. कुटुंबावर दुःखाचा डोंगर. प्रज्वल हा शेतकरी बाळासाहेब चास्कर यांचा एकुलता एक मुलगा होता. प्रज्वलचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पोस्टमॉर्टम मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेमुळे महाळुंगे पडवळ गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून चास्कर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या बातमीचा आढावा घेतलाय पंकज सरोदे यांनी.